लास्ट लेक्चरमध्ये आपण सोनोमीटरचं फर्स्ट ॲप्लिकेशन घेतलं होतं टू व्हेरीफाय द लॉ ऑफ लेंथ युजिंग सोनोमीटर. म्हणजे सोनोमीटरचा वापर करून आपण लॉ ऑफ लेंथ व्हेरीफाय केली होती. आता आपल्याला सेकंड लॉ व्हेरीफाय करायचा आहे, जो आहे लॉ ऑफ टेन्शन. म्हणजे आजचा आपला जो टॉपिक आहे तो आजचा आपला टॉपिक आहे टू व्हेरीफाय लॉ ऑफ टेन्शन using सोनोमीटर. म्हणजे सोनोमीटरचा वापर करून आपल्याला लॉ ऑफ टेन्शन व्हेरीफाय करायचं आहे. आता लॉ ऑफ टेन्शन काय आहे आपल्याला माहिती आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा फॉर्म्युला काय आहे तर इट इज 1/2L × √T/m. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि टेन्शन यांच्यामधलं रिलेशन काय आहे. n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T. पण केव्हा इफ L अँड M आर कॉन्स्टंट. L अँड M आर कॉन्स्टंट म्हणजे जर L आणि M कॉन्स्टंट राहत असतील तर n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T आहे. मग हे आपण जर प्रूव्ह करू शकलो तर लॉ व्हेरीफाय होईल. याला लॉ ऑफ टेन्शन म्हणतात. आणि हा लॉ ऑफ टेन्शन जर व्हेरीफाय करायचा असेल आपल्याला तर आपल्याला हे शो करावं लागेल की n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T. मग n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T आहे. याचाच अर्थ काय तर n इक्वल्स टू कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय √T. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय √T. सर n इक्वल्स टू कॉन्स्टंट इंटू √T होतो कारण n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T आहे. म्हणजेच n इक्वल्स टू कॉन्स्टंट इंटू √T. मग यामध्ये आता तुम्हाला असंही लिहिता येईल की n/√T इक्वल्स टू कॉन्स्टंट. हा √T इकडे आणला मी. म्हणजे याचा अर्थ n/√T इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग n/√T इक्वल्स टू कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय n1/√T1 इक्वल्स टू n2/√T2 इक्वल्स टू n3/√T3 अँड सो ऑन. असं प्रूव्ह जर आपण केलं म्हणजे हे जर आपण प्रूव्ह केलं तर आपल्याला याच्यावरनं लॉ ऑफ टेन्शन व्हेरीफाय करता येईल. म्हणजे आपल्याला सोनोमीटरच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय करायचं आहे आपल्याला पहिले हे शो करावं लागेल. वेगवेगळ्या ट्युनिंग फोर्क घ्यावे लागतील ज्यांच्या फ्रिक्वेन्सीज डिफरंट आहेत. त्यासाठी व्हायब्रेटिंग लेंथ कॉन्स्टंट ठेवून व्हायब्रेटिंग लेंथ आणि मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट ठेवून आपल्याला त्यांचे टेन्शन वेगवेगळे टेन्शन डिटरमाइन करावं लागतील आणि त्यांचा रेशो घ्यावा लागेल. आणि हा रेशो जर एकसारखा आला तर n/√T कॉन्स्टंट. जर n/√T कॉन्स्टंट तर n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T. आणि n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T इट इज अ लॉ ऑफ टेन्शन. म्हणजे लॉ ऑफ टेन्शन व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला हे प्रूव्ह करावं लागेल. मग हे कसं प्रूव्ह करता येईल. मग त्यासाठी आपल्याला सोनोमीटर वापरायचं काम पडेल. मग सोनोमीटरमध्ये काय आहे परत सोनोमीटरची कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करतोय. सिम्पल डायग्राम काढतोय मी, कॉम्प्लिकेटेड डायग्राम ठेवत नाही. सिंपल डायग्राममध्ये काय म्हटलं आपण की एक वुडन बॉक्स आहे, एक लाकडाचा बॉक्स आहे, रेक्टँग्युलर बॉक्स आहे. या पद्धतीचा एक रेक्टँग्युलर बॉक्स आहे. या रेक्टँग्युलर बॉक्सच्या एका साईडला एक हुक अटॅच केलेली आहे. आता त्याच्या आधी ह्या जो वुडन ब्लॉक आहे किंवा वुडन बॉक्स आहे याला 2 होल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आतमधून पूर्णपणे पोकळ असणारा लाकडाचा बनलेला हा बॉक्स आहे. काल जे अब्सेंट होते त्यांच्यासाठी सांगतोय मी, काल तसं एक्सप्लेनेशन दिलं होतं. या पद्धतीचा हा वुडन बॉक्स असतो ज्याला सोनोमीटर म्हणतात. लॅबॉरेटरीमध्ये पाहायला मिळतो. याच्यावरचे 3 एक्सपेरिमेंट तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये आहे. हा वुडन एक बॉक्स आहे जो बॉक्स लाकडाच्यापासून बनलेला आहे. आणि या ठिकाणी याला इथं 2 होल्स प्रोव्हाइड केलेले आहे. आतमधून पूर्णपणे पोकळ असणारा म्हणजे याच्या आतमध्ये एक एअरचा कॉलम तयार होतो आणि ती एअर फ्रीली व्हायब्रेट व्हायला पाहिजे म्हणून याला 2 होल्स प्रोव्हाइड केले आपण, जेणेकरून आतमधली एअर आणि बाहेरची एअर यांच्यामध्ये गुड कॉन्टॅक्ट राहील. त्यानंतर पुढे याच्या एका साईडला काय अटॅच केलेली असते तर एका साईडला हुक अटॅच केलेली असते. या साईडला मी हुक दर्शवलेली आहे, हुक अटॅच केलेली आहे. आणि दुसरी जी साईड आहे त्या दुसऱ्या साईडला इथं पुली अटॅच केलेली असते. या पद्धतीनं देयर इज अ पुली इज अटॅच ऑन द सेकंड साईड. दुसऱ्या साईडला या पद्धतीनं पुली अटॅच केलेली आहे त्याला. मग इथं सुद्धा इंडिकेट करता येईल. इथं हुक अटॅच केलेली आहे, इथं पुली अटॅच केलेली आहे. त्याला सेकंड जी साईड आहे त्या सेकंड साईडला इथं पुली अटॅच केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे याच्यावर 2 ब्रिजेस ठेवलेले असतात. नाईफ एजेस असणारे 2 ब्रिजेस ठेवलेले असतात. वायरची व्हायब्रेटिंग लेंथ डिटरमाइन करण्यासाठी या ब्रिजेसचं काम पडेल आपल्याला.
ब्रिजेस म्हणा किंवा नाईफ एजेस म्हणा. मग हे 2 ब्रिजेस ठेवलेले आहे इथं किंवा नाईफ एजेस ठेवलेले आहे. मग आता पुढे नेक्स्ट वन, इथे तुम्हाला इंडिकेट करता येईल, इथं जे आहे जनरली प्रिझमच्या शेपचे असणारे या प्रकारचे 2 ब्रिजेस ठेवलेले असतात. दीज आर द 2 ब्रिजेस. प्रिझम जशी असते त्या प्रिझमच्या शेपसारखे 2 ब्रिजेस आहेत, ज्याला नाईफ एज लावलेली असते. नाईफ एज म्हणजे चाकूसारखे धारसारखा एक मेटलचा ज्या ठिकाणी त्याला पत्रा लावलेला असेल, लाकडाचा बनलेला आहे प्रिझमसारखा, आणि त्याच्यामध्ये एक मेटलची प्लेट जी आहे ते इंट्रोड्यूस केलेली असते, जेणेकरून एक नाईफ एज तयार होईल. आणि एक वायर या हुकला अटॅच करून या 2 याच्यावरनं पास करून पुलीवरनं पास करायची, आणि पुलीवरनं पास करून याला हँगर अटॅच करायचं विथ सुटेबल वेट. सुटेबल वेटनुसार याला हँगर अटॅच करायचं. मग ही स्ट्रक्चर इथं इंडिकेट करता येईल. ही डायग्राम कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून आपण ही डायग्राम काढायची जनरली. मग आता या ठिकाणी काय केलं मी पहा, एक वुडन बोर्ड आहे. वुडन बोर्डवर 2 ब्रिजेस ठेवलेले आहेत. वुडन बॉक्स आहे ज्याला सोनोमीटर म्हणतो आपण. हा सोनोमीटरचा बॉक्स आहे. याच्यावर 2 ब्रिजेस ठेवले. एक हुक अटॅच केलेली आहे एका साईडला, दुसऱ्या साईडला त्याच्या ऑपोजिट साईडला इथं एक पुली अटॅच केलेली आहे. एक वायर घ्यायची, जी वायर हुकला अटॅच करून या 2 ब्रिजेसवरनं पास करायची, आणि या 2 ब्रिजेसवरनं पास करून पुलीवरनं पास करायची, आणि याला खाली एक हँगर अटॅच करायचं विथ सुटेबल वेट. सुटेबल वेटनुसार एक हँगर अटॅच करायचं इथं. जे वेट तुम्हाला कमी जास्त करता येईल, या वेटचं काम काय आहे तर इट विल क्रिएट द टेन्शन इन द वायर. वायरमध्ये टेन्शन क्रिएट करायचं काम करेल तो. कारण कोणत्याही वायरमध्ये स्टेशनरी वेव्ह जर जनरेट करायच्या असतील तर त्यासाठी सगळ्यात पहिली मेथड काय, त्यामध्ये टेन्शन क्रिएट करा. टेन्शन क्रिएट केल्याशिवाय, लक्षात घ्याल, टेन्शन क्रिएट केल्याशिवाय या ठिकाणी त्यामध्ये स्टेशनरी वेव्ह सेटअप होणार नाही. मग स्टेशनरी वेव्ह सेटअप करण्यासाठी यामध्ये टेन्शन म्हणजे वायर ताणून धरावी लागेल, वायरमध्ये टेन्शन क्रिएट करावं लागेल. हे वेट टेन्शन क्रिएट करेल. आता पुढे ही झाली याची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. आणि हे टेन्शन कमी जास्त करता येतं बाय ॲडजस्टिंग द लोड. हे लोड कमी जास्त करता येतं. यातल्या डिस्क तुम्हाला बाहेर काढता येतात. डिस्क बाहेर काढल्या तर त्याप्रमाणे तुम्ही लोड ॲडजस्ट करू शकता. इन केसमध्ये तुम्हाला जर व्हेरिंग लोड पाहिजे असेल आणि वेट जर कमी जास्त करायचं काम पडलं मिलीग्रॅम ग्रॅममध्ये, तर तुम्ही याला पॅनसुद्धा अटॅच करू शकता. म्हणजे हे जे हँगर आहे, या हँगरला एक पॅन अटॅच करा, तराजू लावा, आणि याच्यामध्ये वेट तुम्ही टाकू शकता. पाहिजे तेवढं वेट जे आहे ते वेट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. वेट ॲड केलं तर तुम्ही पाहिजे तेवढं टेन्शन क्रिएट करू शकता. म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग कॅन बी व्हॅरीड बाय ॲडजस्टिंग दिस वेट. हे वेट ॲडजस्ट करून स्ट्रिंगमधलं टेन्शन तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता हा एक्सपेरिमेंट कसा परफॉर्म करायचा, हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी आपल्याला ट्युनिंग फोर्क लागेल, पेपर रायडर लागेल. आता मी काय करतो, मी आता या केसमध्ये मला हे प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी एल कॉन्स्टंट ठेवायचा आहे. म्हणजे या स्ट्रिंगची व्हायब्रेटिंग लेंथ कॉन्स्टंट ठेवायची आहे. म्हणजे आता मी हे 2 ब्रिजेस फिक्स करून ठेवणार, हे जागचे हलवणार नाही. पहिल्या ह्याच्यात आपण ब्रिजेस मागे पुढे सरकवले होते. लॉ ऑफ लेंथ ज्या वेळेला व्हेरीफाय केला होता त्यावेळेला आपण हे ब्रिजेस मागे पुढे सरकवले होते. आता ब्रिजेस मागे पुढे सरकवायचे नाहीत, ब्रिजेस फिक्स ठेवायचे. का? कारण तुम्हाला लॉ ऑफ टेन्शन जर व्हेरीफाय करायचा असेल तर तुम्हाला लेंथ कॉन्स्टंट ठेवणं गरजेचं आहे. मग तुम्हाला लेंथ जर कॉन्स्टंट ठेवायची असेल तर तुम्हाला हे 2 ब्रिजेस फिक्स करावे लागतील, फिक्स ठेवावे लागतील. आता मी काय करतोय, मी ट्युनिंग फोर्क घेतोय. माझ्याकडे 3-4 ट्युनिंग फोर्क अवेलेबल असतील लॅबॉरेटरीमधले. मग माझ्याकडे पहिला ट्युनिंग फोर्क आहे ज्याची फ्रिक्वेन्सी आहे N1, दुसरा ट्युनिंग फोर्क आहे याची फ्रिक्वेन्सी आहे N2, तिसरा ट्युनिंग फोर्क आहे याची फ्रिक्वेन्सी आहे N3. कमीत कमी 3 ट्युनिंग फोर्क घेतले मी. आणि एक पेपर रायडर घेईल. एक पेपर रायडर याच्यावर ठेईल. पेपर रायडर म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, एक पीस ऑफ पेपर घ्यायचा छोटासा, नकाच्या एवढा एक बारीक तुकडा घ्यायचा कागदाचा, ज्याला व्ही शेपमध्ये बेंड करायचा आणि व्ही शेपमध्ये बेंड करून याच्यावर ठेवून द्यायचं. जसं हॉर्स रायडर असतो, घोड्यावर माणूस बसतो, 2 पाय आजूबाजूला टाकून वर बसतो, तसा याची आपण व्ही शेप केल्यामुळे काय झालं, त्या घोड्यावर जसा माणूस बसतो तसा बसल्यासारखा दिसून राहिला, म्हणून याला पेपर रायडर म्हणतात. मग हा पेपर रायडर यूज केला आपण. तो चेक करून सांगेल की वायरची फ्रिक्वेन्सी, स्ट्रिंगचे वायरची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम आहे की नाही. ज्या वेळेला या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरची फ्रिक्वेन्सी सारखी होईल त्यावेळेला वायर हा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होईल. असा व्हायब्रेट होईल, जोरजोरात व्हायब्रेट होईल. ॲम्प्लिट्यूड जास्त असेल म्हणजे पेपर खाली पडेल. पेपर खाली पडला म्हणजे समजून घ्यायचं या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरची फ्रिक्वेन्सी सेम आहे, सारखी. मग आता मी काय करेल, मी आता पहिला ट्युनिंग फोर्क उचलेल.
पहिला ट्युनिंग फोर्क उचलला आणि तो व्हायब्रेट केला. आता हे करायच्या आधी याचं जे लोड आहे ते कमीत कमी ठेवेल. आता याला मी एखादी पॅन अटॅच केली इथं, याच्यामध्ये मला इथं जे आहे ते लोड ॲड करता येतील या पद्धतीनं, म्हणजे वेट ॲड करता येईल मला. किंवा हँगर जे आहे त्या हँगरमधल्या सुद्धा जे आधीचा हँगर होता ते कंटिन्यू केलं तरी चालेल. त्यामधला डिस्क बाहेर का कमी जास्त करून तुम्हाला टेन्शन ॲडजस्ट करता येईल. मग आता मी काय करेन, मी आता या ठिकाणी हा ट्युनिंग फोर्क घेईल, या ट्युनिंग फोर्कला रबर पॅडवर हॅमर करेल, रबर पॅडवर हॅमर करून इथं पकडेल. पकडल्यानंतर काय होईल, वायर व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल, पण पेपर रायडर सहजासहजी खाली पडणार नाही. मला काय ॲडजस्ट करावं लागेल, टेन्शन. मग मी काय करेल, याच्यात हळूहळू वेट ॲड करायला सुरुवातीला कमी ठेवेल, हळूहळू वेट टाकायला सुरुवात करेल. एक वेळ असं वेट ॲड करेल की ते वेट ॲड केल्यानंतर मी वेट टाकलं, याच्यात वेट टाकल्याबरोबर काय होईल, हा पेपर रायडर खाली पडला. आता पेपर रायडर खाली पडला याचा अर्थ काय, आता या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरची फ्रिक्वेन्सी काय झाली, आता सेम झाली. ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरची फ्रिक्वेन्सी काय झाली, सेम झाली. ज्या अर्थी पेपर रायडर खाली पडला, ज्या अर्थी पेपर रायडर खाली पडला त्या अर्थी रेझोनन्स क्रिएट झालं. रेझोनन्स क्रिएट झालं याचा अर्थ काय, या वायरची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम झाली. वायरची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम झाली म्हणजे आता अर्थ ही करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी या पर्टिक्युलर टेन्शन, कोणतं टेन्शन म्हटलं मी याला, T1 या टेन्शनशी रिलेटेड आहे. आता तुम्हाला याची फ्रिक्वेन्सी कशी बदलली, याची फ्रिक्वेन्सी टेन्शनवरनं बदलली. ही फ्रिक्वेन्सी जर या इक्वेशनवरनं पहा, जर तुम्ही टेन्शन व्हॅरी केलं तर फ्रिक्वेन्सी व्हॅरी होईल. मग मी इथं टेन्शन वाढत गेलो, फ्रिक्वेन्सी वाढत होईल. एक वेळ काय होईल, या ट्युनिंग फोर्कची वायरची फ्रिक्वेन्सी सारखी होऊन जाईल. सारखी झाली की पेपर रायडर खाली पडला. पेपर रायडर खाली पडल्याबरोबर समजेल आपल्याला की फ्रिक्वेन्सी सारखी झाली. म्हणजे आता अर्थ इथं वायरची फ्रिक्वेन्सी N1 आहे, जी ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आहे, आणि त्यावेळचं करस्पॉन्डिंग टेन्शन काय, T1. म्हणजे N1 या फ्रिक्वेन्सीच्या वेळचं करस्पॉन्डिंग टेन्शन किती आहे, T1. आता पुढे काय करेल मी, आता हा ट्युनिंग फोर्क काढेल, ब्रिजेसला हात लावणार नाही, परत रायडरवर ठेवून देईल. रायडरवर ठेवला, आता दुसरा ट्युनिंग फोर्क घेईल. हा दुसरा ट्युनिंग फोर्क सिलेक्ट केला, त्याला रबर पॅडवर हॅमर करेल आणि हॅमर करून इथं ठेवेल. रबर पॅडवर हॅमर करून इथं ठेवला, याची फ्रिक्वेन्सी किती आहे, N2. आता परत काय करेल मी, टेन्शन ॲड करत जाईल याच्यात. कुठपर्यंत टेन्शन ॲड करेल, जोपर्यंत रायडर खाली पडत नाही. मग समजा आता इथलं टेन्शन झालं T2, मग इथलं टेन्शन झालं T2, त्यावेळेला पेपर रायडर खाली पडला. आता ज्या अर्थी पेपर रायडर खाली पडला त्या अर्थी वायरमध्ये रेझोनन्स तयार झाला, वायर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट व्हायला सुरुवात झाली. आणि ज्या अर्थी वायर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी त्या व्हायब्रेट होऊन राहिला, म्हणजे रेझोनन्स तयार होऊन राहिला, त्या अर्थी वायरची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम आहे. वायरची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काय आहे, सेम आहे. हे आपल्याला क्लिअरली लक्षात आलं. मग या वायरची फ्रिक्वेन्सी आहे N2 आणि करस्पॉन्डिंग टेन्शन किती आहे, करस्पॉन्डिंग टेन्शन आहे T2. वायरची फ्रिक्वेन्सी आहे N2 आणि त्याचं करस्पॉन्डिंग टेन्शन आहे T2. सेम प्रोसिजर फॉलो केली मी याच्यासाठी, थर्ड ट्युनिंग फोर्कसाठी. आता तिसरं ट्युनिंग फोर्क घेतलं ज्याची फ्रिक्वेन्सी N3 आहे, याला व्हायब्रेट केलं आणि व्हायब्रेट करून इथं पकडलं, पेपर रायडरवर ठेवलेलाच आहे उचलून, आणि हळूहळू याच्यात टेन्शन वाढवत गेलो. असं टेन्शन आलं, असं टेन्शन क्रिएट केलं की हा पेपर रायडर खाली पडला. ज्या अर्थी पेपर रायडर खाली पडला त्या अर्थी वायरची फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम आहे. मग ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी N3 आहे, म्हणजे वायरची सुद्धा फ्रिक्वेन्सी किती आहे, N3. मग याचं करस्पॉन्डिंग टेन्शन किती आहे, याचं करस्पॉन्डिंग टेन्शन आहे T3, म्हणजे करस्पॉन्डिंग टेन्शन आहे T3. मग N3ची करस्पॉन्डिंग टेन्शन आहे T3, N2ची करस्पॉन्डिंग टेन्शन आहे T2, आणि N1ची करस्पॉन्डिंग टेन्शन काय आहे, ते आहे T1. आणि आता हे चेक करतो मी आहे की नाही. म्हणजे मी काय करेल, आता पहा मला काय काय मिळालं इथं. मला इथं T1, T2 आणि T3 हे 3 टेन्शन मिळाले. हिअर T1, T2 and T3 are the corresponding tension. T1, T2 and T3 are the corresponding tensions for the frequencies N1, N2 and N3. N1, N2 and N3.
म्हणजे मला N1 या ट्युनिंग फोर्ससाठी टेन्शन मिळालं T1, N2 या फ्रिक्वेन्सीसाठी टेन्शन मिळालं T2 आणि N3 या फ्रिक्वेन्सीसाठी टेन्शन मिळालं T3. मग आता मी काय करेल, मी रेशो घेईल. आता मी करेल N1/√T1 काढेल. N1/√T1 हे का करतोय आधीच सांगितलं मी तुम्हाला. आता काढेल मी N2/√T2 आणि काढेल N3/√T3 आणि मला असं लक्षात येईल की या सगळ्यांचा जो रेशो आहे तो सेम आहे. म्हणजे पुढे जरी तुम्ही वाढवलं तरी तो रेशो तेवढाच येईल, सारखा येईल. म्हणजे N1/√T1 इक्वल्स टू N2/√T2 इक्वल्स टू N3/√T3. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर N/√T कॉन्स्टंट आहे आणि N/√T कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय, तर N इज इक्वल्स टू कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय √T. हा √T तिकडे नेला. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, तर तुम्हाला मिळेल N इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T. N is directly proportional to √T. That means the fundamental frequency of vibrating string is directly proportional to the square root of the tension in the string if L and M are constant. इथं vibrating length ही constant ठेवली मी आणि दोरा एकच वापरला, म्हणजे याचा अर्थ त्याचा मास पर युनिट लेंथ सुद्धा काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि हा जो लॉ आहे, दिस इज द लॉ ऑफ टेन्शन. हा कोणता लॉ आहे, लॉ ऑफ टेन्शन. इन दिस वे द लॉ ऑफ टेन्शन कॅन बी व्हेरीफाईड. लॉ ऑफ टेन्शन जो आहे तो आपल्याला व्हेरीफाय करता येतो. ओके, तर हे झालं या ठिकाणी टू व्हेरीफाय द लॉ ऑफ टेन्शन युजिंग सोनोमीटर. परत मला रिपीट करायची गरज नाही, कारण तुम्ही रिपीट आता व्हिडिओ कितीही वेळा बघू शकता. ओके, त्यामुळे मी हा टॉपिक काही रिपीट करत नाही आता, कारण हा व्हिडिओ तुमच्याकडे अवेलेबल आहे. हा व्हिडिओ अवेलेबल असल्यामुळे तुम्ही हा कितीही वेळा बघू शकता, तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर पुढे नेक्स्ट वन, टू व्हेरीफाय law of linear density. To verify law of linear density, law of linear density verify करणं. टू व्हेरीफाय लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी यूजिंग सोनोमीटर. म्हणजे सोनोमीटरचा वापर करायचा आणि व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा जो थर्ड लॉ आहे, ज्या थर्ड लॉला म्हणतो आपण लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आता हा थर्ड लॉ काय आहे तो समजून घेऊ. थर्ड लॉनुसार आपल्याला माहीत आहे की N इक्वल्स टू काय होतो, तो 1/2L × √T/M. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आहे. म्हणजे जो स्ट्रिंग व्हायब्रेट होतो किंवा वायर व्हायब्रेट होते, त्या वायरच्या किंवा स्ट्रिंगच्या फ्रिक्वेन्सीसाठी हा फॉर्म्युला आहे 1/2L × √T/M. आता इथं लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी काय सजेस्ट करतो, फ्रिक्वेन्सी आणि लिनियर डेन्सिटी यांच्यामधलं रिलेशन. यांच्यामधलं रिलेशन काय, तर N इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू √M आहे. N इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय आहे, √M. means the fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the square root of linear density. That means the mass per unit length. linear density लाच म्हणतो आपण mass per unit length. मग आता पुढे पण हे केव्हा काय कॉन्स्टंट ठेवावं लागेल, L and M are constant. आता हे जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला हे प्रूव्ह करावं लागेल की N × √M कॉन्स्टंट आहे. N × √M कॉन्स्टंट आहे, कारण N इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू N इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू √M आहे. म्हणजेच N इक्वल्स टू कॉन्स्टंट अपॉन √M, म्हणजेच N × √M इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजेच आपल्याला हे प्रूव्ह करावं लागेल की N1 × √M1 इक्वल्स टू N2 × √M2 इक्वल्स टू N3 × √M3. पण आता हा लॉ व्हेरीफाय करताना एक मोठी अडचण आहे आपल्याकडे. आपल्याला हा M व्हॅरी करावा लागेल. म्हणजे तुम्ही जर एखादा पर्टिक्युलर ट्युनिंग फोर्क घेतला ज्याची फ्रिक्वेन्सी N1 आहे, त्यासाठी सुटेबल असणारा वायर घ्या
हे थोडंसं आपल्यासाठी डिफिकल्ट आहे. म्हणजे लिनियर डेन्सिटी फाइंड आउट करणं सोपं नाही आहे. लिनियर डेन्सिटी फाइंड आउट करणं म्हणजे वायरचा डायमीटर वेगवेगळा घेणं. म्हणजे आपल्याला 100 वायर घ्यायला लागतील आणि त्या 100 वायरमधून एखादी वायर जुळेल, मग ती सिलेक्ट करणं थोडंसं कठीण होईल. ते सोपं नाही राहणार आपल्यासाठी. म्हणून आपण या लॉला डायरेक्टली व्हेरीफाय न करता आपण इनडायरेक्टली व्हेरीफाय करू. म्हणजे एखादा ट्युनिंग फोर्क दिला तुम्हाला 256 हर्ट्जचा आणि त्याला सुटेबल वायर शोधायची आणि ती प्रत्येक वेळेला वायर चेंज करायची सोनोमीटरला अटॅच केलेली, हे थोडंसं डिफिकल्ट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणून हा लॉ डायरेक्ट व्हेरीफाय होत नाही. या लॉला आपल्याला इनडायरेक्टली व्हेरीफाय करावं लागतं. आता इनडायरेक्टली कसं व्हेरीफाय करणार? इनडायरेक्टली व्हेरीफाय करण्यासाठी आपण एन आणि एमचं रिलेशन नाही घेऊ, आपण एल आणि एमचं रिलेशन घेऊ. म्हणजे लेंथ, व्हायब्रेटिंग लेंथ आणि मास पर युनिट लेंथ यांचं रिलेशन घेऊ आपण. म्हणजे आपण हा लॉ या पद्धतीनं व्हेरीफाय न करता आपण एल आणि एमचं रिलेशन घेऊ. आता मी या इक्वेशनवरनं काय म्हणू शकतो पहा, दिस इक्वेशन एम्प्लॉईज दॅट. हा एल इकडे आणला मी, म्हणजे एल इक्वल्स टू काय होईल, 1/2n इंटू √t/m. म्हणजे मी काय केलं, मी हा एल इकडे आणला आणि एन तिकडे नेला, दोघं एकमेकात जागा घेतील. हा एन खाली जाईल आणि हा एल वर येईल, म्हणजे एल इक्वल्स टू. मग याच्यावरनं आपल्याला असंही म्हणता येईल की एल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √m. हे सिद्ध करणं काय किंवा हे सिद्ध करणं काय, वन अँड द सेम थिंग. ज्या अर्थी एल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √m आहे, त्या अर्थी एन विल बी ऑल्सो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √m. मग हे सिद्ध केल्यापेक्षा हे प्रूव्ह करणं सोपं होईल. हे प्रूव्ह करणं सोपं कसं होईल, तर आपल्याला इथं हे प्रूव्ह करावं लागेल की एल इंटू √m इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजेच L1 √m1 इक्वल्स टू L2 √m2 इक्वल्स टू L3 √m3. 3 वेगवेगळ्या वायर घ्या आणि त्या 3 वेगवेगळ्या वायरसाठी 3 वेगवेगळ्या व्हायब्रेटिंग लेंथ डिटरमाइन करा. इथं काय झालं असं तुम्ही म्हटलं असतं, सर मग इथं तर 3 वेगवेगळ्या वायर घेऊ शकलो असतं आपण, 3च वायर घेतल्या असत्या. पण त्याला सुटेबल फ्रिक्वेन्सी असणारा ट्युनिंग फोर्कही तयार करावा लागेल. पण आपल्याकडे ट्युनिंग फोर्क जे आहे ते लिमिटेड असतात, 5-6 ट्युनिंग फोर्क असतात आणि त्यांच्याही फ्रिक्वेन्सी फिक्स असतात. फ्रिक्वेन्सी व्हॅरी करणारा ॲपरेटस आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, पण लेंथ व्हॅरी करता येते आपल्याला. म्हणजे इथं जर तुम्ही 3 वायर घेतल्या असत्या तर 3 ट्युनिंग फोर्क त्याला सुटेबल असतीलच याची गॅरंटी देता येत नाही. पण त्या 3 सुटेबल वायरनुसार व्हायब्रेटिंग लेंथ ॲडजस्ट करता येईल आपल्याला. म्हणजे हा लॉ डायरेक्टली व्हेरीफाय होत नाही. हा लॉ व्हेरीफाय करताना आपण हे व्हेरीफाय करणार. हे व्हेरीफाय केलं म्हणजे याचा अर्थ हे प्रूव्ह आहे, कारण एन आणि एल एकमेकाची जागा घेऊ शकतात हे आपल्याला माहीत आहे. हे एन आणि एल हे एकमेकाच्या जागी रिप्लेस करता येतात, ट्रान्सफर करता येतात दोघं एकमेकाच्या जागी. मग जर आपण हे प्रूव्ह करू शकलो तर एलच्या ऐवजी एन आणू शकतो आपण. मग एलच्या ऐवजी एन जर ठेवला तर याच्यावरनं हे रिलेशन आपल्याला मिळेल. म्हणजे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी हा डायरेक्टली व्हेरीफाय करण्यामध्ये अडचण आहे, त्यामुळे आपण इनडायरेक्टली व्हेरीफाय करून राहिलो. मग आपण हे प्रूव्ह करू. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल एल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √m. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. मग हे कसं प्रूव्ह करता येईल, परत आपल्याला कोणता ॲपरेटस वापरायचा आहे, आपल्याला वापरायचा आहे सोनोमीटर. कोणता ॲपरेटस यूज करायचा आहे, सोनोमीटर. मग सोनोमीटरचा ॲपरेटस यूज करायचा आहे. मग सोनोमीटर काय आहे, मी परत ही डायग्राम वारंवार का काढतोय, तुमचंही पाठ होऊन जाईल की सोनोमीटर आहे कसा नेमका. एक्झाममध्ये डायग्राम काढता नाही तुम्हाला, कारण ऑलरेडी मी 2 वेळा डायग्राम काढली, काल काढली होती, आज काढली, आता परत एक वेळ काढून राहिलो. म्हणजे ते तुमचंही लर्न होऊन जाईल की डायग्राम कशी काढायची. मग सोनोमीटर आहे कसा नेमका. सोनोमीटर इज अ रेक्टँग्युलर वुडन बॉक्स. सिंपल डायग्राम, कॉम्प्लिकेटेड नाही. हा एक सोनोमीटर रेक्टँग्युलर वुडन बॉक्स आहे, ज्याला 2 होल्स प्रोव्हाइड केलेले आहे टू हॅव द गुड कॉन्टॅक्ट बिटवीन द एअर इनसाइड अँड आउटसाइड. याला इथं एक हुक अटॅच केलेली आहे, याच्यावर 2 ब्रिजेस ठेवलेले आहेत. याला इथं एक पुली अटॅच केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे हँगर अवेलेबल आहेच सुटेबल टेन्शन क्रिएट करणारं. पण आता माझ्याकडे एक फरक इथं असेल की माझ्याकडे आता 2 वायर असतील.
एक वायर थोडीशी जाडी असेल आणि दुसरी वायर त्याच्यापेक्षा बारीक असेल. हे दोन वायर आहे. या वायरची लिनियर डेन्सिटी आहे m1, या वायरची लिनियर डेन्सिटी आहे m2. लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ. जी वायर जाडी असेल त्याचा मास पर युनिट लेंथ जास्त राहील, जी वायर बारीक असेल त्याचा मास पर युनिट लेंथ कमी असेल. आणि दोनच वायर वापरा, जास्त वापरायचं काम नाही. मग मी काय करेल, त्यातली पहिली वायर घेतो, याला अटॅच करतो. एक वायर, ती पहिली वायर घेतली मी, फर्स्ट वायर घेतली. फर्स्ट वायर ज्याची लिनियर डेन्सिटी किती आहे m1, ही m1 घेतली आणि याला अटॅच केली. आणि याला अटॅच करून याला एक सुटेबल वेट असणारा हँगरसुद्धा अटॅच करून टाकलं. आता तुम्हाला हा लॉ जर व्हेरीफाय करायचा असेल तर टेन्शन आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही कॉन्स्टंट ठेवावे लागतील, कारण L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट m आहे. मग या वेळेला काय कॉन्स्टंट ठेवावं लागेल, n आणि t कॉन्स्टंट ठेवावं लागतील. मग मी हे टेन्शन कॉन्स्टंट ठेवेल t आणि एकच ट्युनिंग फोर्क घेईल ज्याची फ्रिक्वेन्सी आहे L. आता ही जी वायर आहे, या वायरचं मास पर युनिट लेंथ आहे m1. याच्यासाठी व्हायब्रेटिंग लेंथ L1 काढायची आहे मला. मग ती काढण्यासाठी मी काय करेल, पेपर रायडर ठेवेल याच्यावर. नेहमीच मेथड पेपर रायडर टेस्ट. एक छोटा पीस ऑफ पेपर घेईल ज्याला व्ही शेपमध्ये बेंड करेल, याच्यावर बसून देईल. पेपर रायडर घेतला आणि हा ट्युनिंग फोर्क घेतला ज्याची फ्रिक्वेन्सी n आहे, याला व्हायब्रेट केलं, रबर पॅडवर हॅमर करून याला अटॅच केलं. इथे याला टच केला खाली. आता काय होईल, दोरा व्हायब्रेट होईल, पण व्हायब्रेशन स्मॉल ॲम्प्लिट्यूडने होईल. आता मी काय करेल पुढे, आता हे ब्रिजेसमधलं अंतर कमी जास्त करेल, कमी जास्त करून ही लेंथ ॲडजस्ट करेल. ज्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती आहे n. मग आता मी काय करेल, मी यातला एक दोनपैकी एका ब्रिजला मागे पुढे सरकून पाहतो जेणेकरून पेपर रायडर खाली पडला. पेपर रायडर खाली पडला याचा अर्थ काय, या वायरची सुद्धा फ्रिक्वेन्सी किती झालेली आहे n, म्हणजे या वायरची फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सी एवढी आहे. याची लेंथ किती आहे, व्हायब्रेटिंग लेंथ L1. मग m1 या माससाठी, m1 या लिनियर डेन्सिटीसाठी आपल्याला व्हायब्रेटिंग लेंथ किती मिळाली, L1. ती नोट डाऊन केली मी. ब्रिजेसचं मधलं डिस्टन्स मोजलं आणि मोजून L1 नोट डाऊन केली. आता काय करेल मी, ही पहिली वायर उतरवेल, पहिली वायर हँगर वगैरे काढून हे सगळे पहिली वायर काढून टाकेल, हुकपासूनही काढून टाकेल आणि दुसरी वायर लोड करेल. ही दुसरी वायर घेतली आणि लोड केली, याचं मास पर युनिट लेंथ किती आहे m2. मग याचं मास पर युनिट लेंथ आहे m2. आणि परत ही प्रोसेस फॉलो करेल मी. प्रोसेस काय फॉलो करेल, पेपर रायडर जो खाली पडला होता तो पेपर रायडर उचलून याच्यावर ठेवेल. तोच ट्युनिंग फोर्क घेईल, ट्युनिंग फोर्क बदलणार नाही. ट्युनिंग फोर्क घेतला, त्याला व्हायब्रेट केलं आणि इथं ठेवून ब्रिजेसमधलं अंतर ॲडजस्ट केलं. असं ॲडजस्ट केलं की पेपर रायडर खाली पडला. पेपर रायडर खाली पडला याचा अर्थ काय, याचा अर्थ आता या वायरची फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम झाली. ती व्हायब्रेटिंग लेंथ नोट डाऊन केली. ती किती भरली, ती भरली L2. ती किती भरली L2. आता काय करेल मी, आता मी L1 इंटू रूट m काढेल. L1 इंटू रूट m1 म्हणजे पहिला वायर त्याची व्हायब्रेटिंग लेंथ L1 आणि त्याची लिनियर डेन्सिटी m1, त्यांचं हे रिलेशन काढेल, त्यांचा हा प्रोडक्ट काढेल L1 इंटू रूट m1. असाच काढेल मी L2 इंटू रूट m2. आणि मला असं लक्षात येईल की दोन्ही व्हॅल्यूज सेम राहतीलच, कारण लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी आहे. मग या दोन्ही व्हॅल्यू सारख्या आल्या. या दोन्ही व्हॅल्यू सारख्या आल्या याचा अर्थ काय, L इंटू रूट m कॉन्स्टंट. आणि ज्या अर्थी L इंटू रूट m कॉन्स्टंट आहे त्या अर्थी L इज इक्वल्स टू कॉन्स्टंट अपॉन रूट m. हा रूट m इकडे आणला, म्हणजे याचा अर्थ काय, तर L इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट m. L इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट m म्हणजे याचा अर्थ या वायरची व्हायब्रेटिंग लेंथ ही वायरच्या लिनियर डेन्सिटीच्या स्क्वेअर रूटला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पण तुम्हाला माहीत आहे जे रिलेशन Lचं आहे तेच रिलेशन Nचं राहील, कारण दोघं एकमेकाची जागा रिप्लेस करू शकतात. त्यामुळे तुम्हाला असं लिहिता येईल की N इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट m. दॅट इज, कारण N आणि L हे रिप्लेसेबल आहेत, एक दुसऱ्याला रिप्लेस करू शकतात. फॉर्म्युलावरनं आधीच मी तुम्हाला सांगितलं. मग जर L इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट m आहे याचा अर्थ N इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट m आहे. पण N म्हणजे काय, N म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द
square root of mass per unit length or square root of linear density, and this law is called as law of linear density. Law of linear density. In this way we verified the law of linear density using सोनोमीटर. म्हणजे सोनोमीटरचा वापर करून आपण लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी इथं व्हेरीफाय केलेला आहे. आपला नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे बिट्स. आता बिट्स म्हणजे काय होतं. नाउ व्हॉट इज मीन बाय द बिट्स. बिट्स म्हणजे काय होतं. बिट्स इज द अल्टरनेट राइज अँड फॉल इन द इंटेन्सिटी ऑफ साउंड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू साउंड वेव्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. समजलं नसेल काही पण सांगतो. बिट्स म्हणजे काय होतं. एक साऊंड वेव्ह जनरेट करायची, साऊंड वेव्ह तयार करायची. ती साऊंड वेव्ह दोन साऊंड वेव्ह एकत्र करून तयार व्हायला पाहिजे. पण ज्या दोन्ही साऊंड वेव्हज लागतील आपल्या त्यांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये स्लाइटली डिफरन्स पाहिजे. स्लाइटली डिफरन्स म्हणजे तो डिफरन्स लेस दॅन 10 हर्ट्ज पाहिजे. म्हणजे मला लागेल काय, मला दोन साऊंड वेव्हज लागतील. ह्या दोन्ही साऊंड वेव्हज कशा लागतील. सेम ॲम्प्लिट्यूडवाले. ॲम्प्लिट्यूड सारखी पाहिजे बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी पाहिजे. म्हणजे मला दोन साऊंड वेव्हज पाहिजे ज्या दोन्ही साऊंड वेव्हची ॲम्प्लिट्यूड सारखी पाहिजे पण फ्रिक्वेन्सी मात्र वेगळी पाहिजे. म्हणजे माझ्याकडे एक साऊंड वेव्हचं इक्वेशन आहे y1 इक्वल्स टू a साइन टॉइस पाय n1t आणि दुसरं इक्वेशन आहे y2 इक्वल्स टू a साइन टॉइस पाय n2t. दीज आर द टू साऊंड वेव्हज. मग या दोन्ही साऊंड वेव्हच्या बाबतीत तुम्हाला काय सांगता येईल. दोघांची ॲम्प्लिट्यूड सेम आहे पण दोघांच्या फ्रिक्वेन्सीज मात्र डिफरंट आहेत. n1 अँड n2 आर डिफरंट पण तो डिफरन्स जास्त असता कामा नये. म्हणजे तो डिफरन्स स्लाइट पाहिजे. स्लाइटली म्हणजे लेस दॅन 10 हर्ट्ज. दॅट मीन्स n1 मायनस n2 और n2 मायनस n1 मस्ट बी लेस दॅन 10 हर्ट्ज. 10 हर्ट्जपेक्षा याची व्हॅल्यू कमी पाहिजे. जास्त नको. जास्त असेल तर बिट्सचं फॉर्मेशन होणार नाही. म्हणजे बिट्सच्या फॉर्मेशनसाठी तुम्हाला दोन साऊंड वेव्हज लागतील ज्या दोन्ही साऊंड वेव्हच्या ॲम्प्लिट्यूड सेम असतील पण फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट असतील. स्लाइटली डिफरंट मीन्स द डिफरन्स बिटवीन n1 अँड n2 मस्ट बी लेस दॅन 10 हर्ट्ज. म्हणजे n1 आणि n2 मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स लेस दॅन 10 हर्ट्ज पाहिजे. 10 हर्ट्जपेक्षा कमी पाहिजे. जर तो 10 हर्ट्जपेक्षा कमी असेल तरच हे शक्य आहे. हे लक्षात घ्याल. बिट्सचं फॉर्मेशन शक्य आहे. मग काय होतं अशा साऊंड वेव्ह ज्या वेळेला एकत्र येतात द टू साऊंड वेव्हज हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. ह्या साऊंड वेव्ह ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला एक नवीन साऊंड वेव्ह जनरेट होते. समजा ही इकडून आलेली एक साऊंड वेव्ह आहे आणि ही इकडून आलेली एक साऊंड वेव्ह आहे. दोघं एकत्र झाल्या. एकत्र येऊन एक नवीन साऊंड वेव्ह तयार झाली. ही नवीन एक रिझल्टंट वेव्ह तयार झाली. पण या रिझल्टंट वेव्हच्या इंटेन्सिटीच्या बाबतीत काय म्हणता येईल तर याची इंटेन्सिटी ही अल्टरनेट राईज होते आणि फॉल होते. म्हणजे नवीन जी साऊंड वेव्ह तयार झाली त्याचा आवाज एकदम वाढेल, एकदम कमी होईल. त्याचा आवाज एकदम वाढेल, परत कमी होईल. म्हणजे आवाज जो आहे तो कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होत राहतो. म्हणजे जसं आता मी बोलून राहिलो माझा आवाज एकसारखा येऊन राहिला. तुम्ही एखादं गाणं ऐकता, एखादं सॉन्ग कानामध्ये इयरफोन लावला आणि सॉन्ग ऐकून राहिले, त्याचा आवाज एकसारखा ऐकू येतो. इंटेन्सिटीमध्ये राईजही नाही फॉलही नाही. पण कधी कधी काय होतं हा आवाज वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो. एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये जर तुम्ही गेले तर बरेच वेळा अनुभव येते. एखादा ऑर्केस्ट्रा ऐकायला गेले, लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुरू आहे, तबलावाला तबला वाजून राहिला, हार्मोनियमवाला हार्मोनियम वाजून राहिला, बासरीवाला
त्याची फ्लुएट वाजून राहिला, पण जर त्या ऑर्केस्ट्राची क्वालिटी जर व्यवस्थित नसेल, त्या ऑर्केस्ट्रामध्ये जे सिंगर आहेत, ते म्युझिशियन आहेत, त्यांना जर म्युझिकचं नॉलेज जर पुअर असेल, चांगलं नसेल, तर मग काय होते, कधी कधी आवाज वाढतो त्याचा, कधी कमी होतो, कधी आवाज वाढतो, कधी कमी होतो. म्हणजे कधी तबल्याचा आवाज वाढतो, कधी हार्मोनियमचा आवाज वाढतो. आपण काय म्हणतो, काही जमून नाही राहिलं यांना, त्यांना काही वाजवता येत नाही किंवा यांना नॉलेजच नाही आहे म्युझिकचं. हा आवाज कमी जास्त काय होऊन राहिला, हा आवाज कमी जास्त होणं म्हणजे बिट्स तयार होणं. म्हणजे जी रिझल्टंट साऊंड वेव्ह जनरेट होते, त्या साऊंड वेव्हच्या इंटेन्सिटीमध्ये अल्टरनेट काय होतं, राईज अँड फॉल होतो. आणि हा जो काय अल्टरनेट राईज अँड फॉल आहे, त्याला म्हणतात बिट्स. मग बिट्स म्हणजे काय, द अल्टरनेट राईज अँड फॉल अँड अल्टरनेट rise and fall in the intensity of sound, in the intensity of sound. म्हणजे पहा काय म्हटलं मी, द अल्टरनेट राईज अँड फॉल, म्हणजे अल्टरनेट राईज होणं, फॉल होणं, राईज होणं, फॉल होणं. कशामध्ये, इंटेन्सिटी ऑफ साऊंड. पण हे कशामुळे, इट हॅपन्स ड्यू टू द superposition of two sound waves having same amplitude but slightly different frequencies. अर्धी डेफिनेशन आधीच लिहिली होती मी, म्हणून वर जागा सोडली होती. ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स हॅव्हिंग सेम amplitude but slightly different frequencies is called as bits. मग बिट्स म्हणजे काय, बिट्स म्हणजे हे आहे, हे खालचं कशामुळे तयार होतं ते आहे, का तयार होतं त्याचं रिझन खाली दिलेलं आहे. पण ॲक्च्युअल बीट म्हणजे काय, ॲक्च्युअल बीट म्हणजे अल्टरनेट राईज फॉल इन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड. म्हणजे तुम्ही जो काही साऊंड ऐकताय, तुम्हाला जो काही आवाज ऐकू येतोय, त्या आवाजाच्या इंटेन्सिटीमध्ये अल्टरनेट राईज होणं, फॉल होणं, राईज होणं, फॉल होणं, म्हणजे आवाज वाढणं, कमी होणं, आवाज वाढणं, कमी होणं, दॅट इज कॉल्ड ॲज बिट्स. पण हे कशामुळे तयार होतं, हे कशामुळे तयार होतं ते पुढचं आहे. ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे या दोन साऊंड वेव्ज एकत्र आल्या, त्यांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स आहे. तो डिफरन्स लेस दॅन 10 डिग्री आहे, 10 हर्ट्झ आहे, म्हणून त्याला स्लाइटली डिफरंट म्हटलं आपण. म्हणजे उलटही जाता येईल, सरळी येते. स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी असणाऱ्या आणि सेम ॲम्प्लिट्यूड असणाऱ्या दोन साऊंड वेव्ज एकत्र आल्यामुळे इंटेन्सिटीमध्ये, साऊंडच्या इंटेन्सिटीमध्ये राईज आणि फॉल होतो, त्याला बिट्स म्हणतात. समजलं, खालून वर जा, वरून खाली येता येईल तेही सांगतो. स्लाइटली डिफरंट असणाऱ्या फ्रिक्वेन्सीज आणि सेम ॲम्प्लिट्यूड असणाऱ्या दोन वेव्स, साऊंड वेव्स सुपरपोज जर झाल्या, तर त्यामुळे साऊंडची जी इंटेन्सिटी आहे त्यामध्ये काय होतो, राईज होतो आणि फॉल होतो. त्याला काय म्हणतो आपण, बिट्स. क्या उलटं, साऊंडच्या इंटेन्सिटीमध्ये होणारा राईज आणि फॉल कशामुळे, सुपरपोजिशनमुळे. कोणाच्या सुपरपोजिशनमुळे, दोन साऊंड वेव्हच्या. त्या साऊंड वेव्हची स्पेशालिटी काय असते, त्यांचे ॲम्प्लिट्यूड सेम असतात, फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट असतात, त्याला म्हणतात बिट्स. खालून वरही जाता येते, वरून खाली जाता येते. मराठीत लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये कन्वर्ट करत जा. काय आहे बिट्स, बिट्स म्हणजे अल्टरनेट राईज अँड फॉल आहे. कशामध्ये, साऊंडच्या इंटेन्सिटीमध्ये. कशामुळे, ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्स. त्या साऊंड वेव्हचं वैशिष्ट्य काय, ॲम्प्लिट्यूड सेम, स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. म्हणजे स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी असणाऱ्या आणि सेम ॲम्प्लिट्यूड असणाऱ्या दोन साऊंड वेव्स, टू साऊंड वेव्स यांच्या सुपरपोजिशनमुळे, ड्यू टू सुपरपोजिशन, साऊंडच्या इंटेन्सिटीमध्ये होणारा फॉल आणि राईज याला म्हणतात बिट्स. द अल्टरनेट राईज अँड फॉल इन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स हॅव्हिंग स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज बट सेम ॲम्प्लिट्यूड इज कॉल्ड ॲज बिट्स. त्याला बिट्स म्हणतात. ही बिट्सची डेफिनेशन आहे. अँड अल्टरनेट राईज अँड फॉल इन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. अजून वाक्य जोडता येईल वाटलं तर, ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम डायरेक्शन, पण राहू द्या, हेच तर मोठी आहे पहिल्यांदा. इज कॉल्ड ॲज बिट्स. ही झाली बिट्सची डेफिनेशन. मी तुम्हाला म्हटलं बिट्स कुठं ऐकू येतात,
आता हे बीट्स जे आहेत ते तुम्हाला म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं ज्याला नॉलेज आहे त्याला क्लिअरली ऐकू येतात. आपल्यालाही कधी कधी ऐकू येतात, आपल्यासारख्या सामान्य माणसालाही कधी कधी ऐकू येतात, ओळखता येतात. पण ज्यांना म्युझिकचं नॉलेज आहे त्यांना ते हे क्लिअरली ऐकू येतात. म्युझिक शिकायला सुरुवात करा, ॲटोमॅटिक बीट्स ओळखायची पद्धत तुम्हाला माहिती पडेल. आपल्याला कुठं ऐकू येतात मी तुम्हाला सांगितलं. एखादा ऑर्केस्ट्रा पाहायला गेले तुम्ही, म्युझिकल प्रोग्राम सुरू आहे आणि म्युझिकल प्रोग्राम सुरू असताना जर त्या प्रोग्रामची क्वालिटी व्यवस्थित नसली, तिथले जे म्युझिशियन आहे, तिथले जे सिंगर आहे, त्यांना जर म्युझिकचं एवढं विशेष नॉलेज नसेल तर मग काय होतं, साऊंडची इंटेन्सिटी वाढते कमी होते, वाढते कमी होते. त्याला बीट्स म्हणतात. दॅट प्रोडक्शन इज कॉल्ड ॲज बीट्स. ते बीट्सचं प्रोडक्शन झालं असं समजून घ्या. अजून तुम्हाला हे बीट्स कुठं ऐकू येतात? कधी कधी रेडिओचं ट्युनिंग जर व्यवस्थित झालं नाही, आता तर सगळे FM रेडिओ आले म्हणून, नाही तर जे जुने बँड आहेत, सिलोचा बँड आहे, AM चे बँड आहे, SMचे बँड होते, शॉर्ट वेव SWचा बँड, मीडियम वेवचे बँड होते. हे बँडचे ज्या वेळेला तुम्ही लावायचे, एखादं बॉम्बेचं किंवा सिलोनचं स्टेशन लावलं त्यात एखादा आवाज वाजायचा. खेड्यापाड्यात अजूनही दिसतंय बरेच वेळा. ते रेडिओ घेऊन फिरणारे असतात पिकेसारखे, मध्ये रेडिओ घेऊन फिरणारे असतात. त्यात एखादं गाणं सुरू असते आणि त्या गाण्याचा आवाज वाढते कमी होते, वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो. हे बीट्स आहेत. हे का झालं? कारण रेडिओचं ट्युनिंग व्यवस्थित नाही झालं. त्या रेडिओ स्टेशनमधून येणाऱ्या वेवची फ्रिक्वेन्सी आणि रेडिओची फ्रिक्वेन्सी ज्या वेळेला मॅच होते त्यावेळेला आवाज क्लिअर ऐकू येतो. पण कधी कधी काय होतं, त्या रेडिओ स्टेशनमधून निघणाऱ्या वेवची फ्रिक्वेन्सी आणि जर आपल्या रेडिओची फ्रिक्वेन्सी मॅच झाली नाही, त्यात थोडासा जरी फरक झाला, ट्युनिंग व्यवस्थित झालं नाही रेडिओचं, आणि त्यात फरक जर राहिला तर मग तो बीट्स तयार होतात. मग आवाज वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो. ह्या दोनच प्रकारे आपल्याला ऐकू येतात. पण जे म्युझिशियन असतात त्या म्युझिशियनला मात्र हे बीट्स क्लिअर ऐकू येतात. आपल्याला तेवढं ऐकू येत नाही. आपल्याला हे दोनच ठिकाणी ऐकू येतात जे मी तुम्हाला सांगितले. ऑर्केस्ट्रामध्ये ऐकू येतात आणि रेडिओच्या ट्युनिंगमध्ये आपल्याला ऐकू येतात. बाकी ठिकाणी आपल्याला म्हणजे माझ्यासारख्या तुमच्यासारख्या कॉमन ह्युमन बिईंगला हे बीट्स जनरली ऐकू येत नाही. फक्त दोनच ठिकाणी ऐकू येतात. पण ज्यांना म्युझिकचं नॉलेज आहे त्यांना हे बीट्स क्लिअरली ऐकू येतात. मग आता याच्यामध्ये काही डेफिनेशन आहेत. आता बीट्समध्ये काय होतं, बीट्समध्ये अल्टरनेट राईज आणि फॉल होऊन राहिला. मग जो राईज होऊन राहिला त्याला काय म्हणतात आणि फॉल होऊन राहिला त्याला काय म्हणतात, ते बेसिक लक्षात घेऊ आपण. थोडंसं फक्त आता 2 डेफिनेशन आहेत, 2-3 डेफिनेशन आहेत, त्या समजून घेऊ. म्हणजे हा एक टॉपिक आपला कंप्लीट होऊन जाईल. मग आता बीट्समध्ये काय होऊन राहिलं, अल्टरनेट राईज होऊन राहिला, फॉल होऊन राहिला. मग राईज इन इंटेन्सिटी जी असते त्याला वॅक्सिंग म्हणतात. व्हॉट इज द वॅक्सिंग? वॅक्सिंग इज द राईज इन इंटेन्सिटी ऑफ साऊंड. म्हणजे साऊंडचा आवाज वाढला तो झाला वॅक्सिंग. सेकंड आहे वॅनिंग. वॅनिंग म्हणजे काय? द फॉल इन इंटेन्सिटी ऑफ साऊंड. द फॉल इन इंटेन्सिटी ऑफ साऊंड. साऊंडच्या इंटेन्सिटीमध्ये होणारा जो फॉल आहे त्याला म्हणतात वॅनिंग. वॅक्सिंग अँड वॅनिंग. मग वॅक्सिंगची डेफिनेशन काय लिहाल? द राईज इन इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲज वॅक्सिंग. वॅनिंगची डेफिनेशन काय लिहाल? द फॉल इन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲज वॅनिंग. डेफिनेटली इन बीट्स. मग एक बीट कसा तयार होतो? थर्ड वन बीट कसा तयार होतो? 1 बीट इज फॉर्म बाय द 1 वॅक्सिंग प्लस 1 वॅनिंग. जसं एक ट्रान्सव्हर्स वेव्ह कशी जनरेट होते, एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून एक ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार होतो. मग तसा एक बीट केव्हा तयार होतो? एक वॅक्सिंग घ्या आणि एक वॅनिंग घ्या. म्हणजे आवाजाची इंटेन्सिटी वाढली आणि कमी झाली, झाला एक बीट तयार. परत वाढली, परत कमी झाली, दुसरा बीट तयार झाला. म्हणजे एक बीटमध्ये एक वेळ आवाज वाढतो आणि एक वेळ आवाज कमी होतो. 1 वॅक्सिंग प्लस 1 वॅनिंग इज कॉल्ड ॲज 1 बीट. त्याच्यानंतर नंबर 4 पिरियड ऑफ बीट्स. काय आता पिरियड ऑफ बीट्स म्हणजे काय? जसं पिरियड ऑफ वेव्ह असते, एक वेव्ह कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ, तसा इट इज द टाईम रिक्वायर्ड फॉर 1 बीट. म्हणजे एक बीट जनरेट होण्यासाठी लागणारा वेळ त्याला म्हणतात पिरियड ऑफ बीट्स. द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 बीट इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ बीट. म्हणजे एक बीट कंप्लीट होण्यासाठी जो लागणारा वेळ आहे त्याला म्हणतात पिरियड ऑफ बीट्स. आणि लास्ट आहे 5th आहे फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स डेफिनेटली इट इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ बीट्स. पिरियड ऑफ बीट्सचा रेसिप्रोकल जर घेतला तर त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स, किंवा याला असं म्हणता येईल द नंबर ऑफ बीट्स पर युनिट टाईम. म्हणजे एका सेकंदामध्ये किती बीट्स जनरेट होतात, किती बीट्स तयार होतात त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. जे म्युझिशियन असतात त्यांना ऐकू येतात ते बीट्स, तो मोजतात ते.
की एका सेकंदामध्ये किती बीट जनरेट होऊन आले, तर त्यानुसार ते फ्रिक्वेन्सी ट्युनिंगसाठी त्याचा वापर करतात. तर हे झालं फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ बीट्स इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. Period of bits, the time required for one bit is called as period of bits. What is the one bit? One waxing plus one waning is called as one bit. What is the waning? The fall in the intensity of sound is called as waning. What is the waxing? The rise in intensity of sound is called as waxing. आता आपल्याला उद्याच्या टॉपिकमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्ससाठी फॉर्म्युला काढायचा आहे, तो टॉपिक आपण उद्याला घेऊ. थँक्यू.